तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर. भावांनो, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असणार आहे. आणि भावांनो, झिप फाईलला पासवर्ड आहे आणि पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि भावांनो, असेच व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि भावांनो, आपल्या इंस्टाग्राम ID ला फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या. आणि भावांनो, आपल्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन करा. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि भावांनो, आपल्याला फोटो एडिटर ॲप ओपन करायचं आहे, बघू शकता. ओपन केल्यानंतर भावांनो असा इंटरफेस येईल. तर भावांनो, न्यूच्या ऑप्शनवर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो इथं साईज तुम्हाला चेंज करायची आहे. इथं 32/64 करा आणि इकडं 13/05 अशी साईज केल्यानंतर भावांनो ओकेवर टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता आपली साईज इथं आलेली आहे. आणि आल्यानंतर भावांनो इथं तुम्हाला 3 डॉट दिसतील इफेक्टच्या पलीकडे, त्यावर टॅप करा. टॅप केल्यानंतर इथं टेक्स्ट अँड इमेज आहे, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला इथं लेअरचं ऑप्शन दिसेल, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर आणखीन तुम्हाला इथं 3 डॉट दिसतील, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला इथं लोड लेअरचं ऑप्शन दिसेल, त्यावर आणखीन एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला डाउनलोड फोल्डरमध्ये घेऊन जाईल. तर भावांनो इथं आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे झिप फाईल डाउनलोड करून. तर भावांनो इथं सर्च करायचं आहे अण्णाभाऊ, असं सर्च करा. केल्यानंतर बघू शकता भावांनो इथं असे प्रोजेक्टची फाईल इथं आलेली आहे. आणि भावांनो 11.83 MBची प्रोजेक्टची फाईल असणार आहे, बघू शकता इथं. आणि भावांनो आल्यानंतर त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर लोड होईल. लोड होऊन झाल्यानंतर बघू शकता इथं प्रोजेक्टची फाईल आपली आलेली आहे. तर ओकेवर टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला आणखी इथं 4 बॉक्स दिसत असतील, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता आपली अशी प्रोजेक्टची फाईल इथं ओपन होऊन आलेली आहे, बघू शकता भावांनो. आणि ह्याच्यामध्ये आपण काय काय ॲड केलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगतो. तर बघू शकता भावांनो, आपण असं एक बॅकग्राऊंड दिलेला आहे आणि त्याला अजून ब्लर इफेक्ट मारलेला आहे थोडासा. तर भावांनो तुम्हाला प्रोजेक्टची फाईल कशी ओपन करायची असेल ते तर समजलंच असेल. तर बघू शकता असं बॅकग्राऊंड दिलेलं आहे. आणि त्यानंतर भावांनो आपण असं एक लायब्ररीचं बॅकग्राऊंड घेतलेलं आहे, बघू शकता. आणि त्याला लिमिस्टर इफेक्ट मारलेला आहे, बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल इथं. आणि त्यानंतर भावांनो इथं आपण महापुरुषांचे इथं फोटो लावलेले आहेत, बघू शकता. इथं शाहू महाराजांचे आहे, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे, त्यानंतर ज्योतिबा फुलेंची आहे, आणि त्यानंतर बाबासाहेबांची PNG आहे. आणि त्यानंतर भावांनो इथं अण्णाभाऊ साठेंची आपण PNG लावलेली आहे, बघू शकता. अशा प्रकारे आपण लावलेली आहे इथं. आणि त्यानंतर भावांनो इथं आणखीन आपण अण्णाभाऊ साठेंची PNG लावलेली आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि त्याला भावांनो आपण लिमिस्टिक इफेक्ट दिलेला आहे, बघू शकता. आणि त्यानंतर भावांनो इथं आपण अशी एक कॅलिग्राफी लावलेली आहे, बघू शकता भावांनो. आणि कॅलिग्राफीला फुल आपण इफेक्ट मारलेला आहे, बघू शकता. आउटर ब्लर इथं इफेक्ट मारलेला आहे, बघू शकता आपण अशा प्रकारे. आणि त्यानंतर भावांनो इथं आपण असा लोगो लावलेला आहे, संघटनेचा लोगो लावलेला आहे भावांनो. तुम्हाला तुमची संघटना असेल तर तुम्ही सुद्धा इथे लोगो लावू शकता किंवा नाव वगैरे टाकू शकता. तर भावांनो आणखीन भावांनो आपण अण्णाभाऊ साठेंवर डिझाईन आणणार आहे, ग्रुप डिझाईन, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो वगैरे लावता येतील. तर लवकरच व्हिडिओ येणार आहे त्यावर. त्यासाठी भावांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर भावांनो इथं आपण असे टेक्स्ट टाकलेले आहेत, बघू शकता. आणि डेट PNG सुद्धा आहे 1 ऑगस्ट, अशा प्रकारे इथं टाकलेले आहे आपण. आणि त्यानंतर भावांनो इथं आपण असे लोगो लावलेले आहेत आपले,
बघू शकता इथे एक लोगो लावलेला आहे आणि इथे एक लोगो लावलेला आहे भाऊंनो, बघू शकता तुम्ही. तर भाऊंनो आपली डिझाईन क्रिएट झालेली आहे. तर भाऊंनो एकदम सोप्या पद्धतीने आपण म्हणजे प्रोजेक्टची फाईल तुम्हाला ॲड करता येईल. तर काय भाऊंनोचं अवघड नसतं. तर त्यासाठी फोटो एडिटरवर डिझाईन करत जा, खूप चांगली डिझाईन होते पिक्सल लॅबपेक्षा. तर भाऊंनो आपली डिझाईन झालेली आहे. आता ह्याला सेव्ह कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगतो. सेव्ह करा, इथं तुम्हाला राईटचं ऑप्शन दिसत असेल भाऊंनो, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर जरा लोड होईल. लोड झाल्यानंतर भाऊंनो तुम्हाला इथं डाउनलोडचं ऑप्शन दिसेल त्याच ठिकाणी, त्यावर टॅप करा. टॅप केल्यानंतर भाऊंनो तुम्हाला इथं सेव्ह टू गॅलरीच्या ऑप्शनवर टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर तुमची डिझाईन गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर भाऊंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूत भाऊंनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.